आज तर सकाळी सकाळी निघालो आपल्या स्वीटी बेबीला घेऊन शेताकडे. शेतामध्ये आल्यावर बघतो तर काय सगळे मिस्त्री झोपलेले. सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं आणि आले बघा सगळे मिस्त्री कामाला. सकाळी सकाळी काम केले चांगलं असते म्हणून मी पण उतरलो बघा यांच्यासोबत विहिरीमध्ये. आपण ज्या माणसाला विहिरीचं उत्खनन करण्यासाठी दिलं होतं त्यानं काय बरोबर काम केलं नाही बघा. त्याच्यामुळे मला काटकोपरे खिचावं लागले विहिरीचे. विकास पण निष्ठून दिली आपली पर्पल भाऊन नीट करून दिली आपल्याला. आता थंडी भरणं झाली तिला भिजू लागलो मी. वरून उरावर आला बघा गिट्टीचं ट्रॅक्टर. 1 2 3 गिट्टीचं ट्रॅक्टर ओंडून घेतला आणि यांचं रोजचं रणक घरानं सुरू झालं बघा कामात. तुम्हाला तर माहिती आहे वरून अशा प्रकारे माल मटेरियल सोडून थंडी भरल्या जाते. पण तुम्हाला हे माहित नसेल की व्हिडिओ लाईक आणि अकाउंटला फॉलो कसं करता. माहित नसलं तर मी सांगतो तुम्हाला माझ्याशी संपर्क करा. मिस्त्रीचं काम करू द्या म्हणलं. मी आलो घासलेट पंपावर घासलेट टाकायला. तिथून 200चं घ घासलेट टाकलं आणि स्टेशन आलो होतो मिस्त्रीचं मटेरियल घ्यायला. पण हे विद्यार्थी बघा गोरखनाथ विद्यालया समोर कसे खुलेआम सिगरेट प्यायले. याला काय लाजा बिजा वाटायला का नाही. यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झाले पाहिजे कमेंट मध्ये सांगा. तिथून मी आलो डायरेक्ट शेताकडे. फुल भाऊन आपल्या शिमटीचं पोतं काढलं होतं. फुल भाऊला मला सांगतो तुम्हाला कसं शिमटीचं पोतं फोडायचं ते पाहून घ्या. अशा प्रकारे बघा शिमटीचं पोतं फाडल्या जाते. चांगली पद्धती फोडायची. पोतं फोडून झाल्यावर मिस्त्र्यांना कामामध्ये मदत करायला लागलो बघा. मिस्त्र्यांना खूप मदत करत असतो मी कामांमध्ये. खोटं वाटलं तर मिस्त्र्यांना विचारत जा. बघा काम करता करता कसं हाताला लागलं मी. तर आपली गावाकडे जाण्याची वेळ झाल्यामुळे आपण आलो बघा गावाकडे. गावात संग्राम भाईच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीची जोरदार तयारी चालू होती. पण पिंटेश भाऊ काऊन खवळला ते काही कळालं नाही. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको।